मित्रांनो, तुम्ही मराठी, गणित आणि इंग्रजीची तयारी तर करतच असाल, पण थोडासा अवघड असा विषय जो आहे तो आहे बालमानसशास्त्र. आणि याच विषयाला सोपा करून तुमचे 30 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पाडता येतील यासाठी मी थोडेसे व्हिडिओ टाकणार आहेत. आणि जेवढे मागच्या वर्षी म्हणजे मागील वर्षी, त्याच्या आधी वर्षी 2013 पासून जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरमधील बालमानसशास्त्रावरचा प्रत्येक प्रश्न आपण इथं डिस्कस करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की याची डेप्थ किती आहेत आणि आपल्याला केवढा अभ्यास करायचा आहे. उगीच विनाकारण याचा ट्रेस घेण्यात कोणताही अर्थ नाही. चला तर मग चालू करूया. पहिलाच व्हिडिओ आहे आपला, बालमानसशास्त्र म्हणजे काय. बालमानसशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द आहे मानसशास्त्र. आणि पेपर 1, पेपर 2 मध्ये भरपूर वेळेला मानसशास्त्राची व्याख्या विचारलेली आहे. आता या व्याख्या लक्षात कशा ठेवायच्या, ट्रिक कोणत्या आहेत, या सर्व आपण लक्षात घेणार आहोत. तर आपण पाहूया मानसशास्त्र म्हणजे काय. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी. आता याच्यामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे सायको आणि दुसरा आहे लॉजी. तर ॲरिस्टॉटल अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे बघा. आत्म्याचे शास्त्र म्हणजे अगदी सुरुवातीपासून मानसशास्त्राची व्याख्या ही कधीही एकसारखी राहिलेली नाही. सुरुवातीला वेगळी होती, नंतर जसं त्याचा अभ्यास वाढत गेला तसं त्याच्या व्याख्येमध्ये पण थोडासा बदल होत गेलेला आहे. बघा, ॲरिस्टॉटलने सांगितलेलं आहे आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता हे तुम्ही लक्षात कसं घ्या, तर लक्षात ठेवण्याचं सोपं सूत्र आहे की अ वर्ण ॲरिस्टॉटल आणि आत्मा, आत्मा आणि ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल आत्मा. ॲरिस्टॉटलला सांगितलेलं आहे की आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. फक्त एवढंच लक्षात घ्यायचे आहे. तुम्हाला भरपूर वेळेला असं विचारतात की आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केलेली आहे. आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे, त्याचं सोपं उत्तर येईल तुमचं ॲरिस्टॉटल. आपण एक एक व्याख्या बघत जाऊया. आता त्याच्यानंतर जेव्हा ॲरिस्टॉटल म्हटला की आत्मा, आता आत्मा नेमका असतो कुठं, कसा असतो, हे काही कोणतं क्लिअर झालेलं नाही. म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये संशोधन सुरू झालं आणि एक नवीन विचारवंत पुढे आलेले आहे, त्यांचं नाव आहे मॅकडुगल. आणि मॅकडुगल म्हणताय बघा, मॅकडुगल आणि मनाचा वरून लक्षात घ्यायचा आहे. मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. नेक्स्ट व्याख्या आहे याच्यानंतर बघा, नेहमी प्रश्न विचारला जातो की जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली. तर हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर बघा, 1849 मध्ये विल्यम वुंट नावाचे एक मानसशास्त्र होते. त्यांनी जर्मनीमध्ये लायप्झिग येथे एक मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी स्वतःची एक व्याख्या मांडली. त्यांनी तिथं मानसशास्त्रीय वेगवेगळे प्रयोग सुरू केले आणि मग मानसशास्त्राचा व्याप वाढत गेला, अजून मानसशास्त्र व्यापक होत गेलं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता विल्यम वुंट, बोधावस्था 2 अवस्था असतात, एक असते बोधावस्था आणि दुसरी असते अबोधावस्था. बोधावस्था म्हणजे जे आपल्याला जाणीवपूर्वक दिसतं, आपण जे जाणीवपूर्वक करतो, ज्याचा आपल्याला नेहमी बोध होत राहतो, ते बोधावस्था. आणि अबोधावस्था म्हणजे काय, आपल्या न कळतपणे सुद्धा आपल्या मनावर काही गोष्टी उमटत राहतात, काही गोष्टी आपण ग्रहण करत राहतो, त्याला अबोधावस्था असे म्हणतात. याच्यानंतरची पुढची व्याख्या आहे जे.बी. वॉटसन यांनी सांगितलं की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. झालं असं की ॲरिस्टॉटल म्हणतात की आत्म्याचं शास्त्र. आता हा नेमका आत्मा राहतो कुठे, दिसतो कसा, ह्याचं कोणालाही काही माहीत नव्हतं. त्याच्यानंतर पुढचं आलं मॅकडुगल, हे म्हटले की मनाचं शास्त्र. मनाचंही तसंच, मन नेमकं असतं कुठं, डोक्यात असतं, हृदयात असतं, नेमकं मन असतं कुठं. तर मनाचा सुद्धा शोध लवकर लागता येणार. म्हणजे ह्या सगळ्या व्याख्या अशा मांडल्या गेल्या की म्हणजे पर्टिक्युलर अशा व्याख्या नव्हत्या. म्हणून पुढे एक पुन्हा मानसशास्त्रामध्ये संशोधनाचा भाग निर्माण झाला आणि मग पुन्हा जे.बी. वॉटसन यांनी सांगितलं की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे पण सोपं आहे लक्षात ठेवायला. बघा, वॉटसन आणि वर्तनाचा वॉटसन वर्तन, ॲरिस्टॉटल आत्मा आणि मॅकडुगल मन. खूप सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. पुढची व्याख्या आहे क्रो. हे देखील एका मानसशास्त्रज्ञाचं नाव आहे.
मानवी व्यवहार आणि मानवी संबंधाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बघा, मानवाचा व्यवहार कसा आहे, मानवाचे संबंध कसे आहेत याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यातून आपलं मानसशास्त्र दर्शवतं असं क्रो यांना वाटलं. बघा, मन मन यांची व्याख्या आहे की व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाची मानसशास्त्र संबंधित आहे. व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाशी आपलं व्यवहार कसा आहे त्याच्या मागे कुठली वैज्ञानिक कारणं आहेत, म्हणजेच त्याच्यासाठी वैज्ञानिक कारण कुठलं आहे हे सांगणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं NL मन यांनी सांगितलेलं आहे. बघा, लक्षात ठेवायचं कसं, मन कसं म्हणतो की वैज्ञानिक कारण कुठलं आहे, मानसशास्त्रामध्ये आपल्या वर्तनाच्या मागं वैज्ञानिक कारण कुठलं आहे ते सांगणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे मन यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वुडवर्थ यांचं म्हणणं असं आहे की आपल्या सभोवताली जे वातावरण आहे त्या वातावरणाशी आपल्या ज्या आंतरक्रिया होतात त्याचा वैज्ञानिक अभ्यास करणे म्हणजेच मानसशास्त्र होय. या आपण बघितलेल्या आहेत मानसशास्त्र संबंधीच्या व्याख्या. आता आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय. बघा, आता ह्याच्या सुद्धा वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व व्याख्या प्रत्येक वेळेला पेपर 1 पेपर 2 मध्ये बाल मानसशास्त्र या भागामध्ये विचारलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला थोडंसं पाठांतर करावं लागेल, थोडंसं ट्रिक असं मिक्स करून आपल्या लक्षात ठेवावं लागणार आहे. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय. स्किनर नावाची व्यक्ती आहे, स्किनर नावाचे मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांचं म्हणणं आहे मानवी प्राण्याच्या शैक्षणिक वातावरणातील वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आपण मानवी प्राणी आपलं शैक्षणिक वातावरणातला अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची व्याख्या आहे बघा, जड नावाचे शास्त्रज्ञ आहे. त्यांचं म्हणणं शिकणाऱ्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र. आता आपण शिकणार आहे त्याची प्रेरणा काय आहे, आपल्या वर्तनाच्या मुळाशी असणार. आता शिकणारा कोण आहे, विद्यार्थ्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणारे शास्त्र म्हणजे बघा, प्रेरणा आपल्याला भरपूर वेळेला असं वाटतं की आपण पटपट अभ्यास करून टाकूया, काय असेल ते एकदा TET पास होऊन टाकूया. तर ही प्रेरणा आपल्याला लई वेळ राहत नाही, जड जातं आपल्याला प्रेरणा टिकवून ठेवायला. मग त्यावर लक्षात घ्यायचं आहे की प्रेरणा टिकवून ठेवायला जड जाते आणि जड या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे